आज काय गावाकडून पुण्याला आलो होतो आणि पुण्याला आल्यावर काय प्रवासानंतर डोकं चक्कर मारत होतं आणि गावाकडून आल्यावर थोडं लठ्ठ झाल्यासारखं पण वाटत होतं. आणि मग काय साफसफाई केली आणि नाश्ता करून घेतला. आणि आमच्या ह्या किट्टूचा दोघं बापलेकांचा नाश्ता चालू होता आणि मला तर भरपूर कंटाळा आला होता. आणि आमच्या किट्टूचं असं कॅक्टस सोबत खेळणं चालू होतं आणि कॅक्टस सोबत बोलत होता, स्वतःचाच आवाज काढत होता आणि कॅक्टस पण त्याच्यासोबत बोलत होतं. अशा दोघांचं खेळणं चालू होतं मस्त. आणि मग खेळल्यानंतर मस्त आमचा किट्टू झोपी गेला आणि दुपारच्या वेळी पप्पा ड्युटीवर गेले आणि मी पण असा आराम केला. आम्ही दोघं मायकांनी आराम केला. आणि मग काय संध्याकाळच्या वेळी मस्त स्टीलच्या कुकरमध्ये खिचडी बनवली. आमच्या इकडे खिचडीच म्हणतात. आणि पुण्याकडे ही साबुदाणाच्या उसळला खिचडी म्हणतात, आमच्याकडे त्याला उसळ म्हणतात. आणि स्टीलचा कुकर मी 1350 रुपयाचा मला मिळाला, कारण जर्मनच्या ह्याच्यामध्ये स्लो पॉयझन होते म्हणून मी यावेळेस स्टीलचाच घेतला. म्हटलं थोडे थोडे भांडे वाढवायचे ते स्टीलचे. आणि मस्तपैकी असा मसाले भात तयार झालेला आहे. आणि मग या मसाले भात जेवायला. आणि मस्त आमचं रात्रीचं जेवण झालंय पोटभर.